नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवत आहे रव्याचा कुरकुरीत मसाला डोसा. अचानक कधीही इच्छा झाली तर पटकन आणि झटपट होणारा रव्याचा डोसा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा टाकत आहे. दोन चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ. 1 वाटी दही. 1 वाटी रवा घेतला होता म्हणून 1 वाटी दही टाकत आहे. आता एकदा मिक्सरला फिरवून घेते. तर हे पहा, असं मिश्रण एकजीव झालेलं आहे. पाणी न टाकता फक्त दह्यामध्येच मिश्रण भिजवलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून मिश्रण एकदा छान मिक्सरला परत फिरवून घेणार आहे. दही घेतलेल्या वाटीमध्येच पाणी घेतलेलं आहे. अर्धी वाटीपेक्षाही कमी आहे. त्यातलं थोडंसं टाकणार आहे. आता मिक्सरला एकदा फिरवून घेते. तर हे पहा, असं बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये थोडीशी म्हणजे 1 चमचा साखर टाकते. जास्त टाकणार नाही. साखरेने डोस्याला मस्त रंग येतो. परत एकदा मिक्सरला काढून घेते. तर हे पहा, पूर्ण रव्याचं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्हाला मी एकदा दाखवते. हे बघा, असं छान बॅटर तयार झालेलं आहे. तयार झालेलं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. तर रव्याचं जे बॅटर तयार झालेलं आहे ते एकदा छान फेटून घेते. तर हे पहा, बॅटर पूर्णपणे परफेक्ट असं डोशासाठी तयार झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहे. बॅटर तयार होते तोपर्यंत मसाला डोशासाठी लागणारी भाजी आणि चटणी बनवून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये टाकते 1 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की यामध्ये टाकते 1 चमचा जिरे. पाव चमचा हिंग टाकत आहे आणि अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते फोडणीमध्ये टाकते. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं. 5 ते 6 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. 1 कांदा उभा बारीक कापून घेतलेला. कांदा छान परतवून घेणार आहे. कांदा परतवून झालेला आहे. आता यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ. आणि पाव चमचा हळदी पावडर. तर मसाले पूर्ण तयार झालेले आहेत. आता यामध्ये टाकते उकडून घेतलेले बटाटे. बटाटे आता छान मिक्स करून घेते. तर हे पहा, छान बटाटे मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये घेते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर छान एकदा परतवून घेते. तर हे पहा, मसाले डोस्याची भाजी तयार आहे. आता डोस्यांसोबत लागणारी चटणी बनवून घेते. 1 वाटी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत. 2 चमचे डाळवं. 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले. 6-7 कढीपत्त्याची पानं. थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर. 3 ते 4 हिरव्या मिरच्या. चवीप्रमाणे मीठ. यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेते. तर ही पहा, चटणी अशी वाटून झालेली आहे. आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेते.
आता चटणीवर फोडणी घालून घेणार आहे. त्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात टाकते अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या, 3-4 कढीपत्त्याची पानं. मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. आता चटणीवर घालते. तर ही पहा छान चटणी तयार झालेली आहे. आता डोसे बनवायला घेते. डोसे करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता बॅटर बघून घेऊ. तर हे पहा बॅटर पूर्ण घट्ट असं झालेलं आहे. त्याच्यातलं पाणी सुकलेलं आहे. एकदा बॅटर छान फेटून घेते. आता यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडासा जास्त असा इनो घेतलेला आहे. इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी यात थोडंसं पाणी घालते आणि बॅटर छान फेटून घेणार आहे. तर हे पहा डोस्याला आता पीठ पूर्ण तयार झालेलं आहे. डोसे बनवून घेते. पॅनवर थोडंसं तेल पुसून घेतलेलं होतं. आता डोसे टाकून घेते. डोसा छान खमंग होण्यासाठी त्यावर तेल टाकणार आहे. डोसा छान खरपूस होईपर्यंत असाच ठेवणार आहे. हा पहा छान डोस्याला रंग आलेला आहे. आता मी डोसा काढून घेते. त्याच्या कडाही साईडने निघालेल्या आहेत. तर पहा किती छान रव्याचा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व डोसे तयार करून घेते. तुम्हाला मी एकदा दाखवते डोसा कसा कुरकुरीत तयार झालेला आहे. हा पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पहा रव्याचा कुरकुरीत मसाला डोसा तयार आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा.